सह्याद्री फार्मर कंपनीमध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न. दिनांक 6 एप्रिल रविवार रोजी सह्याद्री फार्मर कंपनीमध्ये 65 शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली आहे. गट शेतीचे महत्त्व व देशी विदेशी बाजारातील मागणी व संधी याविषयी सह्याद्रीचे अध्यक्ष विलास अण्णा शिंदे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. ते पुढे बोलताना म्हणाले की तुम्ही सर्वजण स्वखर्चाने कार्यशाळेत येणे म्हणजे युगात्मा युग व सह्याद्रीवर असलेला विश्वास सिद्ध केल्यासारखा आहे. या शब्दात युगात्मा युग व शेतकऱ्यांचं कौतुक केलंय. तसेच माती पाणी परीक्षण व रोप लागवड ते फळ धारणे यापर्यंत पिकांची काळजी कशी घ्यावी याविषयी सुनील वाळुंज यांनी प्रोजेक्टवर चित्रफिती दाखवून मौल्यवान मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी युगात्मा युगचे संचालक व अध्यक्ष गणेश देशमुख यांनी प्रयत्न केले. प्रतिनिधी संतोष तायडे, परभणी. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज. पिकावर माझ्या तोंडून जसा हे शब्द निघाले 3 पिकाचे, तसे अण्णांना सांगितलं की हे पिकं व्यवहारिक राहिले नाही, हे पिकं राजकीय पिकं झालेत आणि या 3 पिकांमध्ये आमचा कांदा एक त्याच्यात जोडला गेला. म्हणून याच्या व्यतिरिक्त कोणत्या पिकावर आपल्याला काम करता येईल याच्यावर आपल्याला चर्चा करायची. आणि योगायोगानं 2 मार्च रोजी आमची 3 तासाची चांगली चर्चा झाली आणि त्या 3 तासाच्या चर्चेमध्ये आपण जे बैठका घेऊन लिस्ट करून आली होती, फळ पिकामध्ये लिंबू, सीताफळ, चिक्कू, जाम अशा एक लिस्ट होती. भरड धान्यामध्ये ज्वारी, मका ही एक लिस्ट होती. तेल बियामध्ये जवळ, मिरची अशी लिस्ट करून आपण अण्णासोबत चर्चेला गेलो. काहीतरी आपल्यापाशी थोडं साधन असलं पाहिजे, तयारी असली पाहिजे या उद्देशाने एक छोटी लिस्ट करून आणली होती. ही लिस्ट 2 वेळा कार्यशाळा झाल्या. युगात्मा शरद जोशीच्या जयंतीनिमित्त इथं कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळा 3 दिवसाची होती. स्वतः सह्याद्रीनं ती आयोजित केली होती. त्याच्यानंतर गेल्या फेब्रुवारी 11-12 तारखेला 2 दिवसाची पुन्हा शेतकरी संघटना ट्रस्टनं इथं जी कार्यशाळा आयोजित केली होती ती याच हॉलमध्ये कार्यशाळा संपन्न झाली. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी जेवणाच्या सुट्टीत, चहाच्या सुट्टीत बाकी शेतकरी संघटनेच्या नेत्या जवळ कमी पण अण्णाच्या जवळ जास्त जाण्याचा प्रयत्न करत होतो. कधी कधी मला असं बी वाटू लागलं की आपण नेहमी सारखं त्यांच्याशी बोलायला होतं, आपल्याकडून जास्तीच काही व्हायले का काय आणि अण्णा आपल्यावर रागवतील की काय. पण तसं नाही झालं. 2018च्या प्रयत्नापासून गेल्या फेब्रुवारी 12 तारखेला अण्णांनी ते जाणवलं त्यांच्या मनात आणि त्यांनी 12 तारखेला मला आश्वासन दिलं की आपल्याला तुम्हाला काय चालू करायचं, तुम्हाला काय सुरू करायचं, असं आपण चालत बोलत काही बोलल्यानं सुरू होणार नाही. मी एकदा तुम्हाला 3-4 तास आपल्याला एकत्र बसावं लागेल. 3-4 तास बसण्याचा एकदा तुम्हाला वेळ देतो आणि आपण चर्चा करून काय तुमच्या भागातलं कोणतं पीक फोकस करता येते याच्यावर आपण विशेष करून 3-4 तास बसून चर्चा करू. कोणतं पीक फोकस करता येते म्हणजे पीक स्पष्ट ताबडतोब माझ्या जिभेवर आलं की अण्णा आमच्या भागामध्ये तूर, हरभरा आणि सोयाबीन भरपूर प्रमाणात पिकते. काही संघटनेचे कार्यकर्ता बोलवून त्यांनी मला वाटतं म्हणजे मूलभूत जे काही विषय आहे त्याला पण त्यांनी हात घातला. तर आता तुम्ही मराठवाड्यातले सर्व शेतकरी आहात आणि आम्ही समजा उत्तर महाराष्ट्रात आहे, एकाच राज्यात आहे, तर आपण 2 वेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये असलेले लोक आहेत आणि परिस्थिती थोडीशी नावी उंची मला आहे. कोणी जात आहे, कोणी सोबत आहे, त्यापेक्षा काही वेगळं काही असं आपण काही वेगळ्या परिस्थिती असं म्हणता येणार नाही. फक्त थोडंसं जर पाहिलं काय बदल आहे मराठवाड्यातला, तुमच्या तुम्ही परभणी भागातले आणि नाशिक भागातले, तर बदल काय म्हणजे आमचं आम्ही भाजी म्हणायला काही हरकत नाही. त्या युगात्मा शरद जोशींनी त्यांचं पहिलं आंदोलन सुरुवाती चाकणानंतर नाशिकला केलं. पहिला जे काही त्यांचा सगळा जो काही त्यांच्या विचारांचा जो काही सगळा सहवास आहे तो नाशिकच्या लोकांना आधी मिळाला. 80% आंदोलन झाले 80 पासून तर पहिलं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.